सरोजं सान्द्रनीलावदाभं जगननिहित पानिमण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे आदिकरण, तेची वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून यादा। त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटी हो, दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा। गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू, तयाची चरणावरू साष्टांग हे नमन गा। राम विजय हरि विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला तोर, तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा। तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा। उभारिला ध्वज तिनी लोकावरी ऐसी चराचरी कीर्तिजान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ता वैज्ञान दीपती कळा मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या भीमातिरी निवासाय पंढरीपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारो नियाता। तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग सेवेकरता निवडला। अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा घेतला नाही, अभंग पाठातला आहे। फक्त तुमच्या डोक्यातून अगोदर हे काढा का हा फक्त शिवरात्रीला चालतो। हा अभंग तुकोबारायच्या जीवनात प्रसंग कोणता होता, हा कधी याची निर्मिती कशी व्हावी। एक वेळेचा प्रसंग असा आहे, तो देहूची काही साधक मंडळी काशीला जाण्याकरता निघाली। हा खरं तर मागणी मागणारा पण आहे आणि पत्रवाळी प्रकरणातला अभंग ठरतो। विचारणा केली तुकोबारायला येणार का काशीला। आम्ही निघालो गावकरी। तुकोबारायनं विचारलं काय भाडं आहे, म्हणे 7,500। रेल्वे ना, त्या काळात ही सुविधा नव्हती म्हणणार बाबा। तीर्थयात्रेचा क्रम कसा होता, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे
माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझ चरण देवा माझे मन लागो तुझ चरणी नाम स्मरण घडो संत समा वावगाचे भ्रम नको देवा वावगाचे भ्रम नको देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे एकदा टाळ्या वाजवा या माणसा करता म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी टॉप लेवलची यादी आहे ना त्याच्यातलं एक हे नाव आहे आणि अगदी गाजलेलं नाव मंगेश महाराज म्हणजे नादच करायचा नाही तर आता तरी तिकडं येणं त्यांचं थोडं आता इकडं जास्त कार्यक्रम असतात तिकडं येत नाही त्या भागात सुंदर असा हात आहे मोकळा चालवतो टन 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 पखवार त्यानंतर उपस्थित असलेली गुणवान मंडळी एक वारकरी अंगाचं व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे असे आमचे परममित्र मनोहर महाराज अवचार त्यानंतर आमचे विठ्ठल बाबा आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य समान असणारे आमचे शेषराव बाबा त्यानंतर उपस्थित वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी विद्यार्थी मंडळी तेव्हा एक विद्यार्थी जरी कीर्तनात असला तर माऊलीची हजेरी असते आणि ही सगळी विद्यार्थी या ठिकाणी सुंदर असं विनेकरी बाबा आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला खरं तर आपल्या गावातील सरपंच साहेब नारायण विश्वनाथ खडसे त्यानंतर ज्यांनी सेवा घेतली विनोद भाऊ ना हां त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वर्गीय आबाराव रामजी खडसे या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला तसं तर सुंदर असं आपलं असलेलं नियोजन आणि आजची जागराची सेवा माझ्या वाट्याला सुंदर या ठिकाणी ज्यांची सिस्टम आहे शिवाजी भाऊ का वांगीकर वा सुंदर माझा लहान आवाज मोठा करून पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे गोड अशी सिस्टम आहे त्यानंतर यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे आपलंच आहे वा मंगेश महाराज जाधव नावच आहे का यूट्यूबलाच त्या आपल्या वा आणि आपला कार्यक्रम आपल्याला परत पाहायला मिळेल कधीही तुम्हाला वाटलं त्यावेळेला यूट्यूबला सर्च करायचं मंगेश महाराज जाधव नाव टाकायचं तुम्हाला आपले सगळा सप्ताह पूर्ण केला आहे ना बरोबर तर आपलं पाहायला मिळेल कार्यक्रम करू सुरुवात आता राहिलं कोणाचं नाव घ्यायचं हां सुंदर असे चोपदार आहे चोपदार सुद्धा असे देखणे असले पाहिजे सुंदर असे गोड चोपदार आहे हा चोपदार इतके देखणे नसावं कीर्तनकारापेक्षाही कारण लोकांचं लक्ष कीर्तनात लागत नाही सुंदर असे गोंड चोपदार आहे घेऊ तुमची नावं सगळ्यांची एका वाक्यात घेतो डोक्याला ताप नको कीर्तन झाल्यावर तुम्ही धराल मला परत का आमचं का नाव घेतलं नाही तुमची सगळ्यांची नावं घेतो तुमची पण घेतो पाठीमागं ऐका माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी फुल वाहतो वाकून पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून तुमचं सगळ्यांचं नाव घेतो हनुमंतरायाचा मान राखून आली सगळ्यांची नावं आता आपला उत्सव हनुमान जयंतीचा बरं तुम्हाला घोटाळा लक्षात आला का विसंगती कळाली का अभंग कोणाचा आहे लिहिणारे तुकोबार आहे भक्त पांडुरंगाचे वर्णन विश्वनाथाचं आणि उत्सव हनुमान जयंतीचा जुळून देईल तुम्हाला तसा जाणार नाही इथून ऐका अभंगामध्ये गंमत अशी आहे एक गमक आहे हा अभंग अभेद स्थितीकडे नेतो अंतकरणात असलेल्या भेदापासून आजही तुम्ही कुंभमेळ्याच्या वेळेला मंगेश महाराज आले होते नाशिकला जर आले तुम्ही तर आजही शैवपंथी आणि वैष्णवपंथी हा भेद आहेच शैवाचे आमंत्रण वैष्णवाला नाही आणि वैष्णवाचे आमंत्रण शैवाला नाही अजून म्हणजे अंतकरणात कुठंतरी भेद आहे खरं तर पाहिलं ना पांडुरंग आणि महादेव एक आहे
आता तुकोबरायच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास केला, गाथा जर पाहिला, तर पांडुरंग सोडून दुसरं कोणाचं वर्णनच नाही. तोंड भरून वर्णन केलं ज्ञानोबारायाचं, त्रोटक अभंग हनुमंतरायाचे. आणि ते म्हणतात दुसऱ्या देवाला जर देव म्हणल तर ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. जर दुसऱ्या देवाला देव म्हणल तर माझ्या पातिव्रत्याला बाद येईल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. बरं, एवढं जर सगळं, आता इतकी कट्टरता तुकोबरायची आहे. एक बोलू आपल्याला, मावशी किती प्रेमाची असू द्या, तिनं गमिलं भरून खाऊ आणला, पण एखादं पोरगा आईला सोडितच नाही, तो त्याचा गुन्हा नाही, ती त्याची अनन्यता असते. म्हणून तुकोबराच्या जेवणात त्यांनी सांगितलं निघालेल्या साधक मंडळीला, तुकोबराने हे बघा, सप्तमोक्षपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र दर्शन, 4 धाम, सगळी तीर्थ पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये मी पाहतो. एकच धरीला चित्ती, हा बस बळिया माझा पंढरीराव. तोही महादेवाला चालले ना विश्वनाथाला, तोही देव परका नाही, तोही देव माझाच आहे. मी एक पत्र देतो, तेवढं पत्र विश्वनाथाला द्या. आणि पत्रवाळी प्रकरणात तुकोबराने टाकावं, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंका आहे, अनाथ आहे, बराडी आहे बरं का. काय झाकावं तुकोबराने स्वतःला. अरे एक अधिकार दुसरी बाजू पहा ना जरा, जगाचा ग्रास करणारं काळ थोरं कापायचा, आणि इकडं म्हणतात मी दीन आहे, रंका आहे, अनाथ आहे. मला वाटतं धरणेकऱ्याचा प्रसंग येतो मनोहर बाबा, त्यावेळेला इतकं झाकलं तुकोबराने स्वतःला, ते म्हणतात माऊली पायीची वाहन पायी बरी, मज पामर आहे काय थोरपण. मोठ्या माणसानं आपल्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचा असतं, तोच माणूस मोठा होत असतो. झाकून ठेवायचं, टेंभा मिरवायचा नाही मोठेपणाचा. हे तुकोबराच्या या अभंगाच्या माध्यमातून शिकायचंय आपल्याला. या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध सांगतोय, वेळ मिळाला तर याच्यावर बारकाव्यानं बोलेल, आणि याच्याकरता सगळे दाखले हनुमंतरायाचे देईल. बरं, आता अगोदर आपल्याला भेद नष्ट करायचा. कोणता? महादेव आणि पांडुरंग दोन्ही एक आहे. कशावरून? जेवढं सापडेल मला तेवढं गोळा करून ठेवतो इथं, कारण अभेद स्थिती. अंतकरणात भेद असला तर देव लांब जातो, अभेद स्थितीमध्ये देव जवळ असतो. काला कधी होतो? उद्या काला आहे. काला कधी होतो? जीव ब्रह्म ऐक्य स्थिती. तुका म्हणे काला, अभेद स्थिती झाली का काला होतो. भेदात कालाच नाही, अभेद स्थिती. लक्षात येईल आपल्या सुज्ञ मंडळी आहात आपण. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळलं पाठीमागं. तुम्ही स्वयंपाक करताना कुणीतरी हो म्हणा का इकडं विचारू. स्वयंपाक करता परात घ्यायची, बरोबर आहे, परात घ्यायची, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, नंतर थोडंसं रॉकेल आपलं पाणी टाकायचं. मीठ आणि पाणी एकत्र झालं का निराळं न राहता इतकं एकरूप होतं. वेदांत शास्त्रात त्याला अभेद स्थिती म्हणतात. मीठ आणि पाणी आता निराळं करता येईल का? कबीर महाराज एके ठिकाणी इतकं गोड सांगतात, ते म्हणतात मिठाची हत्तीन तयार केली आणि समुद्रामध्ये सोडली, 8 दिवसानं वर आली ठाव घेऊन. ऐकून राहिले तुम्ही? किती गोड आहे बघा दोहा, ऐका. सागर कातल ढोंडने नमक के पुतले जाय, सागर कातल ढोंडने नमक के पुतले जाय, गोता मारे सागर में तो खुद का घर बन जाए, गोता मारे सागर में तो खुद का घर बन जाए. कबीरा सागर का तल ढूंढने नमक की पुतली जाय, आणि गोता मारे सागर में खुद का घर. अभेद स्थिती झाली, भेदापासून दूर नेणारा. जाऊ द्या, कळलं आपल्याला असं बोलतो. आपल्यात वाद नाही करायची. लय सोपं ग्रामीण भाषेत बोलू का आपल्या थोडंसं लक्षात येईल. आपल्यात वाद नाही करायची. हा याचा, तो त्याचा, तो त्याचा, तो त्याचा. अहो एवरची कधी एक होत्या. तुम्हाला वेगळं नाही वाटलं ना? मी इकडचं बोलतोय बरं का. सरळ रस्त्यानं चालायचं, कुपटीत हात घालून चुडूसून घ्यायचं नाही. हे तत्व एक आहे. हे विश्व निर्माण झालं त्यावेळेला काय होतं? कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे
कान्होबा तेरे कान्होबा तेरे तेरे ते कान्होबा तेरे कान्होबा तेरे पहले कोठे नवात काई चंद्र सूर्य अवघे सुंदर होत पाई कान्होबा सुंदर चालय. पहिले कोठेच नव्हते काही मग सगळं पाणी होतं. त्यावेळेला एक शक्ती होती शिवा नावाची. या शक्तीनं शिवानी शिवा नावाची इकडं लक्ष द्या बरं का, नाही तर अभंग कळणारच नाही. बैठक मांडतोय मी. महादेवानी पांडुरंग एक इथून सुरुवात केली. शिवानी शिवा नावाची शक्ती शिवपुराणानुसार विषय मांडतो बरं का, कारण माझा मूळ विषय शिवपुराण आहे. आणि ज्या वेळेला या शिव नावाच्या शक्तीला बाप व्हावं वाटलं त्यावेळेला ती महादेव होते. त्याच शक्तीला आई व्हावं वाटलं त्यावेळेला ती जगदंबा होते. त्या शक्तीला ज्या वेळेला असं वाटलं जगत पुत्र निर्माण करायचा ती जगदंबा त्याची पत्नी होते. पती जन्मला माझे उदरी मी झाले तयारी नोबरी पतिव्रता धर्म पाहावो माझा पतिव्रता धर्म पाहावो माझा. पती जन्माला माझे उदरीत मी झाली तयाची नोवरी. याच्यावर तुम्हाला समाधान होणार नाही. अजून अमृत अनुभवातली एक ओवी घ्या. ऐसी जी निरुपाधिके जगाची जी जगज्जनिके ती वंदिली म्या मुळिके देवी देवोगा. ऐशी जी निरुपाधिके जगाची जी जगज्जनिके ती वंदिली म्या मुळिके देवी देव. देवी देव शब्द आला दुसरा अर्थ घ्यायचा नाही. शिव आणि शिवा नावाची शक्ती तिला वंदन विश्वजन्माला घालायचं. बरं त्याच शक्तीला ज्या वेळेला असं वाटलं का विश्व निर्माण करावं ती शक्ती ब्रह्म होते. पालन करावा वाटलं त्यावेळेला विष्णू होते. आणि संहार करावा वाटला तीच शक्ती शंकर होते. अजून पुढे येतो. ज्या वेळेला त्या शक्तीला असं वाटलं का आपण गुरु व्हावं आद्य गुरु शंकराचार्य होते. जगद्गुरु तुकोबाराय होते, ज्ञानोबाराय होते, सावता महाराज होते, शेना महाराज होते. तीच शक्ती ज्या वेळेला माझ्या भक्तांना माझ्या लीला गाता याव्या तीच शक्ती गोकुळामध्ये कृष्ण म्हणून अवताराला येते. ज्या वेळेला असं वाटलं हा समाज अधपतनाकडे चाललाय याला उन्नतीच्या मार्गाकडे न्यावं एक वचनी एक बाणी एक पत्नी असा एखादा आदर्श माणूस यांच्या पुढे उभा करावा तो देवही असावा आणि राजाही असावा. त्यावेळेला हातामध्ये धनुष्य घेतो आणि ती शक्ती राम म्हणून अवतीर्ण होते. ज्या वेळेला असं कळालं की महाराष्ट्रातल्या लोकांना कळावं माझ्याकडे आल्यानंतर आता तुम्हाला फक्त कंबरभर पाणी आहे तीच शक्ती पंढरपुरामध्ये कमरेवर हात ठेवून विटेवर उभं राहते. पंढरपूरचा पांडुरंग म्हणून येते. अंतकरणात भेद नाही. इथं हेही कळणार नाही. मला माहिती आहे थोडं जवळ बोलतो. आपल्या लग्न जमल्यावर रुखवत येत होता तुमच्याकडं. रुखवत यायचा बघा जुन्या म्हाताऱ्यांना कळत. रुखवत तुमच्याकडे होतं का? तुम्ही टाळाटाळा पाहू राहिले माझ्याकडे. रुखवत येत होता का नाही? अशी पाटी यायची बघा पाटी आणि त्याच्यामध्ये साखरेचं उंदीर साखरेचं डुक्कर साखरेचं हत्ती साखरेचं मांजर. जुना काळ मी त्या काळात नव्हतो पण ऐकलंय. आता नंतर मुरमुऱ्याची यायला लागली. पुढून बोलू का थोडं? बरं बरं. पाठीमागा आवाज येतो का? वरती हात करून सांगा. आता येतोय का? नाही. मग आता येत नाही म्हणल्यावर काय करायचं? हे बघा अंतर बघा माझा किती. तिकडं बघा एखादा भोंगा सोडून द्या तिकडं. नाही आता येतो आवाज? नाही म्हणता येते. तिकडं जाऊन बघा कोणीतरी एक जण जाऊन बघा तुम्ही. विठाला विठाला हॅलो विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिका वरदारी झालो ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान
लक्षात आपल्या काय रुखवत रुखवत साखरेची मांजर, साखरेचा उंदीर, साखरेचं डुक्कर हे सगळे प्राणी साखरेचे यायचे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना पाहुणे तिथं गेले. त्यांना असं वाटलं नातेवाईक हातात चहा घेऊ तसंच पुढं निघू. पलंगावर तक्क्याला पाठ टेकून पाहुणे बसले. मालकाला आनंद वाटला, कोण कोणाकडे जातं, धावपळीचे दिवस आहे, जय हरी केला, जय हरी जय हरी. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. आवाज दिला किचन मध्ये, चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. नसल्याचा आवाज आहे हा. मला वाटतं या वाक्याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही. वाटलं काही मी हे बोललो होतो, काहीच वाटलं नाही. मला असं वाटतं हे वाक्य तुमच्या ओळखीचं असावा. मालकानं सांगितलं साखर नाही ना, मग एक काम करा, उंदराची शेपूट टाका, कुत्र्याचा कान टाका, गाढवाची मान पिरगळून टाका. पाहुणे म्हणे असा कोणता चहा आहे? उंदराची शेपूटन, कुत्र्याचे कानन, गाढवाची मानन. पाहुण्यात त्याच्या चर्चेत ते म्हणे एकदा घर मालकाला घ्यायला लावू. चहा तयार झाला आणि चहा आल्यानंतर पाहुणे घर मालकाला म्हणे तुम्ही घ्या एकदा, तुम्ही घ्या. घरमालक म्हणे तुमच्या पुढंच बशी ठेवली, आता आली पंचायत. पाहुण्यांच्या जवळ चहा गेला. पाहुणे असे चहा डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे का. घरमालक म्हणे तुम्ही चहा का घेत नाही? अहो असा कुठं चहा असतो का? उंदराची शेपूटन, कुत्र्याचे कानन, गाढवाची मानन. घरमालक म्हणे पाहुण्या हो काय तुम्ही येडे, अहो रुखवत आलेला आहे, पोरीचं लग्न जमलेलं आहे, त्याच्यामध्ये साखरेचा उंदीर, साखरेचं डुक्कर, साखरेचं कुत्र. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला तरी तो कसा आहे? गोड आहे. हा मुद्दा आहे माझा खरा. त्याचं कारण साखर नावाच्या तत्वापासून ते तयार झालेले आहे. भेद कराल तुम्ही त्याच्यात? ते शिव नावाच्या तत्वापासून हे सगळे अवतार आहे. कसा भेद कराल? एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडे साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या तुमचं समाधान होणार नाही. अजून खाली येतो. आपल्या गावात सोन्याचं दुकान आहे, इथं आहे ना. आपल्या गावातली माऊली सोनार काकाच्या दुकानात जाते. काका सोन्याचा काय भाव? मला एक दाणी बनवायची. बघा आता कसं सगळ्या अशा टक लावून ऐकायला. विषय सोन्याचा निघला ना. काय त्या वस्तूवर काय प्रेम करावं. मरक्या साडीवर आणि सोन्यावर लय जीव. अरे तुम्ही वस्तूवर प्रेम कराल आसक्ती ठरेल, माणसावर प्रेम कराल धोका बसेल. जगामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. धोका खाल तुम्ही, जिथं प्रेम कराल तिथं धोका खाल. जगात फक्त प्रेम करायचं असेल तर माझ्या पांडुरंगावरती करा. तो कधीच धोका देणार नाही, कधीच देणार नाही. या मरक्या साड्यांमध्ये काय जीव ठेवायचा. मी लोकांचं कशाला बोलू. म्हणणार बाबा घर बदललं, काम चालू केलं त्यावेळेला नगरपालिकेच्या ट्रॅक्टरची ट्रॉली भरली इतक्या साड्या निघल्या होत्या. काय असल्या मरक्या वस्तूवर प्रेम करायचं. आणि तुम्हाला सांगतो ऐका, लग्नाला जर गेल्या तर साडीच्या अपेक्षेनं कधीच जाऊ नका.
या रस्त्यानं जाता जाता 200 रुपयाचा कुरडईचा सोऱ्या घेणार आहेर म्हणून. तिथं आहेर केला का निघणार नाही. आणि मग ती वरमई नवरी वाटी लावायच्या नादात असते. ही तिच्याजवळ जाणार. येते मी आता, येते मी आता या वाक्याचा खरा अर्थ माहिती तुम्हाला काय? मी जी आणलेली आहे सोऱ्या त्याची साडी, हा सरळ सरळ अर्थ आहे. बरं ते लग्नवाले लय हुशार राहते. हरमाल 70 रुपये आणि मग 70 रुपयाची साडीच्या हातात पडती. अशी बाई टेन्शन मध्ये येते. एकटीच बोलत चालती. पहा मला येडेपणा झाला, मलाही बावळटपणा झाला. मी चांगली म्हणली होती पप्प्याच्या बापाला, तुम्ही जाण 51 रुपये आहेर करून या. मला कोणी कोणी आबुदी आले लग्नाला आले. पहा मला माहिती होती याची अवलाद किती घाशेली म्हणून. एकटीच बोलत चालती. रात्रभर झोप नाही तिला. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. सकाळी उठली का अंगण झाडायला आली. शेजारची बाई साडा टाकीत होती. कधी आल्या लग्नावरून? मग ही म्हणती ये सांगते तुला. हिच्या पदरचा चहा उकळायला ठेवी ती आणि तिच्या पुढं ती साडी टाकीती. तिला म्हणती पाय ना पोतारा. हा पण तुला सांगते ह्या पाय, मी बी लई पक्क्या मिठीची. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सोनाला नेसून देईन. तर बाई खरी बा. काय मरक्या वस्तूवर संगत करता दादा? करायची का जीवाला संगत? मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, हो काली कमली वाला मेरा यार चाहिए. ऐका मायबाप, जीवाला संगत करायची असेल तर त्याची करा. शिव्या द्यायच्या त्याला द्या. मेरे इस दर्द दिल को, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली कमली वाला मेरा यार चाहिए, हो काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. कुछ कमी नार मानो की आखिर ये इंसानों की, सच्चा दरबार लगा है विधाता के महफिल है, प्यार के बंसी वाले का हो, प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, हो काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. संगत करायची जीवाला त्याची करा. मेरे इस दर्द दिल को. जाऊ दे, आपण कुठं होतो? सोन्याच्या दुकानात. आठवलं ना? सोन्याच्या दुकानात आहे. इथलचीच बाई गेली. सोनार दादाला विचारलं, काका मला एक दाणी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये. तोळा कसा येईल? कोण म्हणलं तोळा? ग्रॅम. दुसरी बाई गेली, तिनं सांगितलं काका मला नथ बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. तिसरी बाई गेली, तिनं सांगितलं मला झुबे करायचे, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. चौथी बाई गेली, मला अंगठी करायची, सोन्याचा काय भाव? 5,000 रुपये ग्रॅम. पहिली बाई तिथंच होती एकदाणीवाली. आता तिचं डोकं उठलं. ती त्या सोनाराला म्हणे, का रे तुला अक्कल आहे का? तू पेल आहे का? सोनार म्हणला, ताई साहेब तुम्हाला मी येडवाकडं काहीच बोललो नाही, तुम्ही डायरेक्ट माझी अक्कल काढली. चुकलं काय ते सांगा. अरे एक दाणी करायची तरी 5,000, नथ करायची तरी 5,000, झुबे करायचे तरी 5,000 आणि अंगठी करायची तरी 5,000. सोनारानं सांगितलं, ताई साहेब मी जो भाव सांगतो, तुमचा एक घोटाळा पहिले दूर करा, मी जो भाव सांगतो तो एक दाणीचा सांगत नाही, नथीचा सांगत नाही, झुब्याचा सांगत नाही, अंगठीचा सांगत नाही. मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतोय. नाही लक्षात आलं तुमच्या? अजून शरीफों की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती. इसीलिए याद रखिएगा,
तत्व ते आहे आणि त्या तत्वापासून बनलेले हे सगळे अलंकार आहे. नाहीतरी वारकरी संप्रदाय त्याच तत्वावर आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ब्रह्मानंद नारी प्रगट केली ब्रह्मानंद नारी प्रगट केली ब्रह्मानंद नारी प्रगट केली ब्रह्मानंद नारी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ओ गीता गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. शिवपुराण असं सांगतंय महादेवाच्या डाव्या अंगापासून भगवान विष्णूचा जन्म व्हावा, तिथून पुढे सगळे देव. हेही नाही कळणार आपल्याला. मोठा एक पुरावा देतो वारकरी संप्रदायातला. वेरूळच्या कोण्या सावकाराला पुत्रसंतती नव्हती, घरात कशाची कमी नाही, आणि असंच आहे त्याच्याकडं सगळं असतं. ज्याच्याकडं सगळं आहे ना त्याला लेकरू बाळ देत नाही. बरं, हे ज्याला लेकरू बाळ नाही त्याला दुःख नसतं, त्याला दुःख नाही. मंगेश भाऊ, हे बाजूचे बोटं लावतात. तुमच्या गावात नाही तसे, आमच्याकडचं म्हणतो. बाजूचे लोक बोटं लावते. गावात काही माणसं अशी असते त्याच्या गळ्यातच खलबता राहतो, दुसरं कामच नाही, दिवसभर तेवढंच काम. अहो हे तरी बरे, काहीच्या खिशात काडीच पेटी राहते, संगत राहते पेटी, फक्त गाव हिजलेला दिसावा पेटव. हे गाव पेटवणारांनी अगोदर स्वतःची घरं सुधरावा. येऊ द्या ना दादा एकत्र गावाला कधीतरी, होऊ द्या विकास गावाचा. पण माणसंच काय, माणसाला माणूसच चिटकू देत नाही. मग ते ज्याला लेकरू बाळ नाही ना त्याच्या देखत म्हणणार, मुलगा नसला तर स्वर्गात घंटा वाजत नाही. कोणत्या शास्त्रात वाचलं कुणास ठाव यांनी. अहो हा मुलगा नाही सांगितला तो. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण केदवा झाला संदेह माझा, ओ झाला संदेह माझा, ओ झाला संदेह माझा गेला, झाली संदेह माझा गेला. तो बोध नावाचा मुलगा सांगितलाय. हा मुलगा नाही. उलट ज्याला लेकरू बाळ नाही त्याच्यासारखं जाऊ द्या, इकडे गेलो का आपला लांब जाई विषय. आणि मग तर पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस केला, जर पुत्र संतती झाली तर सोन्याचा करघोटा अर्पण करील. तुम्हाला जर काही मागायचं असेल तर देवाकडं मागा, संतांकडं मागा, समाजाकडे कधीच मागू नका. अंतकरणात तुमच्या जर दुःख असेल, भगवंतानं ज्यालाही संसार दिला त्याला अपूर्ण दिला. कोणाचा संसार पूर्ण होत नाही, झाला नाही आणि होणार नाही. संसारामध्ये जर एखाद्या गोष्टीबद्दलचं दुःख असेल, कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल, एवढं घरी नाही, हे कामाचं आहे. संसाराबद्दल जर दुःख अंतकरणात असेल तर या समाजाला कधीच सांगू नका. आळंदीला जा, माझ्या ज्ञानादादाच्या समोर बसा, ज्ञानादादाला सांगा. पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या समोर उभे राहा, रडून पांडुरंगाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, हो देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख
सांगू सुख दुःख त्याला सांगायचं. या समाजाला जर तुम्ही तुमचं दुःख सांगाल, हा समाज देणार नाही, पाठीमागे तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही. असा हा समाज आहे. बिगारी सारी दुनिया दाता एक राम, बिकारी सारी दुनिया दाता एक राम, बिकारी सारी दुनिया दाता, बिकारी सारी दुनिया, बिकारी सारी दुनिया, बिकारी सारी दुनिया दाता एक राम, बिकारी सारी दुनिया दाता एक. जगत भिकारी आहे. टाळ्या वाजवल्या तर थोड्या कडाडून वाजवत, माकडवाल्याच्या खेळासारख्या वाजवू नका, थोडंसं काहीतरी कडाडून वाजवत जा. तुम्ही कधीतरी त्यांनी चांगलं वाजवलं, चांगली चाल झाली एखादी, दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक आपण टाळी वाजवून जर केलं ना, तुमची वाजणारी टाळी ही कलाकाराच्या कुशलतेची धार असते. म्हणून कधीतरी नवसाचा मुलगा, इथं आपण होतो, जगत भिकारी आहे, मागायचं त्याला मागा, सोन्याचा करघोटा अर्पण करील असा नवस केला. आता दुसरी बाजू जर पाहिली तर अशी, संत कवी महिपती महाराज म्हणतात, फार नाही मुलगा जर असावा, एकच असावा विष्णू भक्त, काय करावे अनंत, सर्पिनी ते पिले बहुत विषे लोका मारिती. हा फार काय करायचे, सर्पिनीला किती लेकर आहे, मारून राहिले लोकांना विषानं, एकच असावा विष्णू भक्त, फार नाही. पहिली गोष्ट तर असं आहे, अजून इकडे येतो आता, नवसाचा मुलगा मागायचाच नाही. नवसाचा मुलगा चांगला निघत नसतो. लई मोठ्याचं उदाहरण देईल मी, तुम्ही सगळे ओळखतात त्याला, सांगू नाव, डायरेक्ट नाव, खऱ्याला काय भीती आहे, तुम्ही ओळखतात त्याला सगळे. नवसाचा मुलगा मागितला होता त्यांना, त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. 16,108 बायका, एका एका बाईला 10, 11 पोर. मी काय सांभाळायला नव्हतो, वर्णन नाही शास्त्रात तसं. एकीला मुलबाळ नाही हो, काय नाव तिचं, आता सांगितलं बरोबर कोणी, मुलबाळ नाही एकीला, काय नाव तिचं, मी सांगू, काढा 10,000 रुपये. तिचं नाव आहे जांबुवंती. जांबुवंतीला मुलबाळ नाही, आणि मग ती म्हणली, का हो तुम्हाला मेलेले गुरुपुत्र आणून देता आले आणि मला लेकरू नाही दिसत नाही का, असंच राहतं. गवंड्याचं घर फडकच राहील, टेलरचे कपडे फाटकेच राहत्या, ज्याचं पोरग वायरमन आहे ना त्याच्या घरातल्या वायरी लोंबतच राहत्या. मग तुम्हाला मला लेकरू बाळ नाही दिसत, भगवान म्हणले एक एकीला 10, 11 याच्यातला एखादा मुलगा मान. जांबुवंती म्हणली नाही, मला स्वतंत्र प्रायव्हेट लिमिटेड. भगवान म्हणले बरं इथं चांगले चांगले जाम झाले, तुमची आमची काय कथा आहे. एक वेळेला सीतामाईन प्रभू रामचंद्र गप्पा मारीत बसले आणि सीतामाईने विचारलं प्रभू रामचंद्राला, तुम्हाला मी आवडले म्हणून धनुष्य तोडला का धनुष्य तुटल्या गेला म्हणून लग्न करावं लागलं. प्रभू रामचंद्र म्हणजे जे झालं ते झालं, आता जाऊ दे. नाही नाही सांगा बरं, हे श्री हट्ट फार कठीण असतो. म्हणे खरं सांगू का, तू मला आवडली म्हणून मी धनुष्य तोडला. आणि मग अजून सरकून बसल्या सीतामाता, खरंच सांगा तुम्हाला माझी साडी आवडली, माझी बिंदी आवडली, नेमकं आवडलं काय. प्रभू रामचंद्र म्हणले तुझ्या नाकातली मोरपंखी नथ मला फार आवडली. सीतामाईनं नथ काढली आणि प्रभू रामचंद्राच्या नाकात घातली, पाहू द्या तुमकंच दिसत्या. अहो रामानं नथ घातली ना, आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वशिष्ठ ऋषी रोज ध्यानाला उठायचे. आता रामानं नथ घातली आणि दोघांच्या गप्पा चालल्या, जुन्या गप्पा काढायच्या बरं का. उजाळा होतो उजाळा, मी तुला पाहायला आलो होतो, तिडपडवीत बसलो, पोत्याची थप्पी होती, वरून गोणी सुटली तशी माय भोकंडी, असा जुन्या गप्पायचा उजाळा होतो. आणि मग जेच गप्पा चालल्या प्रभू रामचंद्राला गेली झोप लागून, नाकात न तशीच होती. वशिष्ठ ऋषी ध्यानाला उठले, स्नान करून आले, डोळे बंद केले. काय ताकद असेल वशिष्ठाच्या ध्यानाची. प्रभू रामचंद्राच्या नाकातली नथ ध्यानात दिसली वशिष्ठाला. आपण कोणी तसा प्रयत्न करू नका, आपल्याला डोळे बंद केल्यावर जे कधी दिसत नाही असं दिसायला लागत. वशिष्ठाला रामाच्या नाकात नथ दिसली. वशिष्ठ म्हणे हट, आपल्या ध्यानात फॉल्ट होऊ राहिला आज.
वशिष्ठाच्या काय डोक्यात येईल रामनथ घालल म्हणून. परत गेले, स्नान केलं, परत येऊन बसले, डोळे बंद केले, परत रामाच्या नाकात नथ आली. वशिष्ठ म्हणे असा नथीवाला रायरांद्या राम नाहीच माझा. देवाला भेटल्याशिवाय पर्याय नाही. जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होत्या, आठवतं तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट? त्या जर चित्र स्पष्ट नाही दिसलं त्याला 2-3 काड्याचं वर एक असा अँटिना म्हणायचे त्याला. तो जर असा फिरावला का चित्र स्पष्ट यायचं. आणि मग एका गावात उगा एखाद 2 टीव्ही त्यानं लय वजन आणून गेले, तेव्हा ते पाहू देत नसायचे, दरवाजे बंद करून घ्यायचे. आणि मग ते त्या टीव्हीवर असे पट्टे 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 आले. ती टीव्हीची मालकीन म्हणे बाबा अँटिना फिरव बरं. फिरावला तरी ते पट्टे पट्टे काय जाईना. काकूच्या टीव्हीवर जाऊन पाहून ते पोरगं पळत गेलं आणि पाहिलं त्या टीव्हीवर बी पट्टे पट्टे दिसले. घरी आलं म्हणे आई काकूच्या टीव्हीवर बी पट्टे पट्टेचे. जाऊ दे मग वरूनच फॉल्ट आहे, खायला काय करून उपयोग नाही. सकाळची वेळ होती, वशिष्ठ ऋषी देवाला भेटायला गेले. दरवाजावर थाप टाकली. देवा ओ देवा. प्रभू रामचंद्राच्या नाकात नथ तशीच होती. आले, दरवाजा उघडला आणि वशिष्ठांना रामाच्या नाकात नथ पाहिली. वशिष्ठ तिथूनच परत फिरले. प्रभू रामचंद्र म्हणे ओ या ना. वशिष्ठ म्हणे नाही नाही नाही, वरूनच फॉल्ट आहे. विठाला विठाला. जांबुवंतीला मूलबाळ नाही. भगवान म्हणले नवसाचा मागू नको, चांगला निघत नाही. ऐकलं नाही. 1 महिनाभर श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडाला केशराचा भात लावायचा आणि 1000 कमळ व्हायचे. एक दिवस 1 कमळ कमी पडलं. भगवान म्हणले पूजेत अडथळा आला, जांबुवंती मुलगा मागू नको. ऐकलं नाही. शेवटी नेत्र काढलं आणि वाहिलं. नेत्रकमळ नाव पडलं. मुलगा झाला. भगवान शंकराच्या कृपेतून नाव ठेवलं सांब. आणि त्या सांबान काय केलं? साधूची टिंगल केली. चिरगुटे घालून वाढविले पोटा, गर्भार बोबाट जना माझे. विचारलं मुलगा होईल का मुलगी? शाप दिला. मुलगा नाही मुलगी नाही, मुसळ होईल मुसळ. घाबरली, घरी गेले आणि सोडलं. तिथं मुसळ पडलं. बारीक पिष्ट केलं आणि समुद्रात फेकून दिलं. त्याचे ते लवाळे तयार झाले. म्हणूनच का काय लोक ते मुलगा होईल का मुलगी त्याचं पाहत्या कोणाच ठाव. ते लवाळ्याचा असा पाळणा तयार झाला का मुलगा, आणि एक काडी आली समजायचं मुलगी. असलं ते लवाळ्याचं. त्याचे बाण तयार केले आणि एकमेकाला संपवलं. नवसाचा मुलगा मागितला आणि कुळाचा नाच झाला. नवस केला पांडुरंगाला. सोन्याचा करगोटा अर्पण करीन. त्यावेळेला नावाजलेले कारागीर होते पंढरपुरात. काय नाव त्यांचं? नरहरी सोनार. लाड शाखेचे सोनार होते. गेले सावकार तिथं बसले. किती भार बनवायचा, सोन्याचा का चांदीचा, 24 कॅरेट बनवायचं, सगळी यादी करून घेतली. शेवटी विचारलं कोणाला बनवायचा? म्हणे पांडुरंगाला. उठा उठा म्हणे का म्हणून? पांडुरंगाचं नावही घेत नाही, राऊळातही जात नाही, कधी कळसाचं सुद्धा. बापानं अनेक वेळा समजावलं होतं, पंढरपुरात राहून पांडुरंगाशी विरोध चांगला नाही. ऐकलं नाही. नरहरी महाराज कोणाचे भक्त होते बोला? मल्लिकार्जुन. आजही पंढरपूरला जर गेली तुम्ही, नरहरी मठाच्या समोर मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. आणि असं तिथं ताट भरवायचं पूजेचं, बेलाची पानं घ्यायचे आणि तिथं गेले. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी. पूजा करीत बसायचे. मला एक विषय आठवला म्हणून सांगून जातो. तुमचं एखादं काम जर अटकलं असेल, वाटल्यास यूट्यूबला तुम्ही स्वतंत्र करून सोडा मंगेश बाबा हा विषय. तुमचं एखादं काम अटकलेलं आहे, ते होतच नाही, त्याकरता शिवपुराणाने एक फार मोठा उपाय गोड सांगितला. ते काम तुमचं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, एक करायचं, 7 बेलाचे पानं घ्या. किती बोलत जा राव? 7 पानं. पानं किडके घ्यायचे नाही, चांगले. परमार्थ करायचा तो वजनात, टंगळ मंगळ करायचाच नाही. आणि परमार्थामध्ये लोक अशा वस्तू दान करते, किडक्या सुपाऱ्या, खौड बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा. हा, आणि जे माणसं कामाचे चांगल्या वस्तू दानच करत नाही. तुम्ही सत्यनारायणाच्या सुपाऱ्या पाहिल्या कशा असत्या? जळालेल्या, भुरळलेल्या, किडक्या, मरक्या. मला तर असं वाटतं त्या का सत्यनारायण करताच अवताराला आलेल्या आहे काय कुणाच असल्या सुपाऱ्या.
बरं मग आणि फाटक्या नोटा. आता मला शिवपुराण ग्रंथावरती बऱ्याच दक्षिणा जमायच्या. ते चाललेलं आहे चॅनल आपलं. या व्यासपीठावरून एक अक्षर खोटं नाही सांगणार. मला आत्तापर्यंत या माय बहिणींनी जेवढ्या दक्षिणा दिल्या त्याच्यातला 1 रुपया देखील माझ्या प्रपंचात खर्चला नाही. सगळे पैसे काशी विश्वेश्वराचं मंदिर झाले. आता त्याच पैशामध्ये 4.5 लाख रुपये मनोहर बाबा दक्षिणाचे जमले होते आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये मंदिराची उभारणी केली. एरे महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार पैशाचा दुरुपयोग करतच नाही. पण चांगलीच कामं चाललेली, कोणाची गोशाळा असेल, कोणी मंदिराची उभारणी करतंय, तुम्ही दिलेल्या पैशाचा हा सदुपयोग वारकरी संप्रदायात होतोय, दुरुपयोग नाही होत. 7 पानं घ्या. मला एक नोट आलेली ते सांगत होतो. अर्धी 50ची आहे आणि अर्धी 100ची चिटकवलेली. 6 महिन्यापासून मी सांभाळतोय तिला. मी संभ्रमात आहे अजून. हिला 150 म्हणू का 75 म्हणू. चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. 7 पानं घ्या. घेतली 7 पानं बेलाची. त्या दिवशी स्नान केलेलं असावं, आंघोळ नाही. आंघोळीतून स्नानात बदल आहे. सूर्य उदयाच्या आत केल्या जातं त्याला स्नान म्हणतात आणि सूर्य उदयाच्या नंतर केल्या जाते त्याला आंघोळ म्हणतात. आंघोळ जर केली आपली जबाबदारी नाही, स्नान असावा, स्नान करायचं. बरं, स्नान करत असताना पूर्व दिशेला तोंड करायचं. पूर्व दिशेला तोंड करायचं. तांब्याचं गोलपात्र काय म्हणतं तुमच्याकडे त्याला? घंगाळ. मला तोच ऐकायचा होता, घंगाळ. त्याचं खरं नाव घंगाळ नाहीच आहे. त्याचं खरं नाव आहे गंगाजळ. कारण ब्रह्मणीचा कमंडलू होता, त्याचं नाव होतं गंगाजळ. तेच नाव त्या पात्राला पडलेलं होतं. पण आता शब्दाचा अपभ्रंश झाला आणि घंगाळ झाला. बरं, ते घंगाळ का होईना, पण तो कुठं, तो वर टांगून ठेवलेला आहे, वरती आहे. ज्या दिवशी आपल्याला बाहेर काढतात त्याच दिवशी तो बाहेर आला तर आला. बरं, त्या तांब्याच्या पात्रामध्ये स्नान, तांब्याचा तांब्या असावा. आणि स्नान करताना गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु गंगा गंगे तीव्रयात योजनान शतरपि मुचन्ते सर्व पापेभ्यो विष्णुलोक सच्यते गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते स्नात्वा कनकले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पापोम पाप कर्मा पापात्मा पाप संभवत राही मा कृपया गंगे सर्व पाप हराम भव. हे एवढं मोठं जड जात असेल, सोपं सांगू अजून. हर हर गंगे हर हर गंगे एवढं म्हणा. पूर्व दिशेला तोंडे. स्नान झालं. एक काम करा, तांब्याचा तांब्या घ्या, सूर्याला अर्घ्य द्या. आदितस्य नमस्कारा ए कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यनुपजायते भुवन भास्कराय नमः तेजोनिधये नमः सूर्यनारायणाय नमः. हेही जमत नसेल, सूर्यनारायणाला फक्त नमस्कार करा. ज्या लोकांना डोळ्याचा त्रास होतो त्यांनी सकाळी सकाळी सूर्यनारायणाला जास्तीत जास्त नमस्कार करा. डोळ्याचा त्रास कमी होतो. हा माझा अनुभव आहे, कमी होतोच. मंगेश बाबा, तुम्ही यूट्यूबला माझी जुनी कीर्तनं बघा. माझ्या डोळ्यातून सारखं पाणी चाललेलं असायचं. तुम्हालाही माहिती, तुम्ही बरीच कीर्तनं त्या काळात वाजवली. सूर्यनारायणाला जर जास्त नमस्कार केले डोळ्याचा त्रास कमी होतो म्हणजे होतो. आता दिलं, अर्घ्य दिलं. आता काय करायचं? 7 पानं घ्या, महादेवाच्या मंदिरामध्ये जा, उत्तरेला तोंड करून बसा आणि 5 पानं पिंडावरती वहा. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी. बरं, पुढं आता हातात किती पानं राहिले तुमच्या? 2 पानं हातात आहे. पुढच्या बाजूला जिकडं जलधारी वाहते त्या दिशेला एक मध्यांतरी अशी वाकडी तिकडी रेष आहे. आठवली का बघा? सकाळी गेले तर ध्यान करून बघा, लक्षात येईल. ही कोण आहे? ही महादेवाची कन्या आहे, अशोका सुंदरी. हिला 1 पान वहा. आता हातात किती पानं राहिले? 1 पान हातात आहे. बाहेर या, नंदिकेश्वराला पान वहा. 21 वेळेला ओम नमः शिवाय मंत्राचा जप नंदिकेश्वराच्या उजव्या कानात म्हणा. तुमचं अटकलेलं काम नंदिकेश्वराच्या कानात सांगा. करत राहा हा उपाय, करत राहा, करत राहा. एक दिवस तुमचं काम होणार म्हणजे होणार. याचं कारण आहे, शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे हो आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझा, महादेवाला माझा, महादेवाला माझा,
महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा डोक्यावर चांदोबा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू महादेवाच्या हातात त्रिशूळ महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू महादेवाच्या हातात त्रिशूळ पायात खडावा छान छान, छान. आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान महादेवाला बेलाच्या पानाची आवड आहे. जाऊ दे, आपला विषय येतो होता नरहरी महाराजांकडं करगोटा बनवायला आलेला आहे विरोळचा सावकार. पांडुरंगाच्या कमरेचा करगोटा. ते म्हणले पांडुरंगाचं नाव घ्यायचं जमणार नाही. सावकार हुशार होता, त्याने ज्ञानेश्वरी वाचलेली होती. तो म्हणला म्हणून संगू जवरी प्रकृतीचा तव म्हणती तयाचा आग्रह चिवरे अर्जुना कर्म तुझ्या बापालाही चुकत नाही. नरहरी महाराज म्हणले सावकार हुशार आहे, एक काम करा माप आणून द्या. कमरेचं माप आणून दिलं, तंत करगोटा बनवला. अर्पण करायला गेले, 4 बोट करगोटा कमी भरला. परत सावकार घेऊन आला, नावाजलेला कारागीर आहे नरहरी महाराज. अहो 4 बोट कमी, तुम्ही माप दिलं तसा बनवला, पण तुम्ही म्हणता तेवढा वाढवून देतो. अर्पण करायला गेले, आता 4 बोट जास्त भरला. परत कमी करून आणला, 4 बोट कमी भरला. कधी जास्त भरतो तर कधी कमी भरतो. याचा अर्थ देव बंधनात येत नाही. जर तो बंधनात आला असता सख्या आईला नाही सापडला, गोकुळातली दावे संपले. नाही येत बंधनात तो. पण कधी कधी माणूस कोणाचं माप घ्यायला जातो. अरे तो तुझ्या मापात बसणार नाही, त्याचं तरी माप घ्यायला जाऊ नको. सुज्ञ मंडळी, आपण कळलं तर बघा बरं का. मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात कधीच बसत नाही. हलके भारी नाही बोललो मी. मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात कधीच बसत नाही. जर बसण्याची इच्छा झाली तर कपडे स्वच्छ करून बसतो. अजून जवळचं बोलतो, त्याला एवढं तरी कळावा आपल्या कपड्यावर मळ आहे, जीवनाचा सार होईल. आणि त्याच्याच करता हे आहे, धुण्याकरता. माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, हिला धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी. मोठ्या मोठ्या लोकांची यादी. ती धुतली हरिजनान, तारामती देवीला. ती धुतली तुकड्या दासाने, संत सज्जनाचा चरण स्पर्शाने, तिला ठेवीन घडी घालुनी, तिला ठेवीन घडी घालुनी, माझी गोदडी झाली जुनी, धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी. नरहरी
महाराजांना सावकार म्हणला दागिना कमी जास्त तुम्ही एवढे नावाजलेले कारागीर एक काम करा पैसे देऊ केले तुम्हाला यावं लागतं माप घ्यायला. अरे मी पांडुरंगाला पाहत नाही डोळ्यावर पट्टी बांधा काय कट्टरता घेतली डोळ्यावर पट्टी बांधून सावकारानं हात धरला आणि पहिला उजवा पाऊल पांडुरंगाच्या राऊळात आज नरहरी महाराजांचा पडला. इथंच आभेदाची पहिली थिणगी पडते. आतमध्ये जातात कमरेला हात टाकला पांडुरंगाच्या महादेवाचं पिंड भासलं. सावकार मंदिर महादेवाचं आहे पांडुरंगाचं आहे. वरती हात घातला गळ्यात भुजंग बसल्याला भला मोठा जटाचा मुकुट त्याला रुद्राक्षाच्या माळा जटेतून गंगा प्रवाहित डोक्यावर अर्धचंद्र कपाळावर भस्माचे पट्टे कानात सापाची कुंडल कंठ निळा पडलेला गळ्यात भुजंग दंडात साप आहे सगळ्या अंगाला भस्म आहे. एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू आहे गजचर्म पांघरलं व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. बड़े भाव के साथ दोनों हाथ उठा के हो जाए एक बार ताली बजाते हो सभी दोनों हाथ उठाइए. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. ओ भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. कोई नहीं रे यहाँ कोई नहीं कोई नहीं रे यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. यहाँ कोई भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे अगम निगम का भेद खोले. शिवटा डमरू डम डम वाजे अगम निगम का भेद. ऐकायचा शिवाचा डमरू कसा वाजत होता. शिव का डमरू क्या बात आहे टाळ्या वाजवा. शिव का डमरू शिव का डमरू डम डम वाजे अगम निगम का भेद खोले. क्या बात है. शिव का डमरू डम डम वाजे अगम निगम का भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं हे भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. कोण आहे नरहरी महाराजाचं वर्णन. पांडुरंग कोण दिसताय त्यांना महादेव. नरहरी महाराज म्हणले अरे हे सगळं वर्णन महादेवाचं आहे. गळ्यात भुजंग आहे हा पांडुरंग नाही महादेव आहे. डोळ्यावरची पट्टी सोडली सुंदर झाला उभे विठ्ठल करकट बरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर राजस सुकुमार
मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया राजस कुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उठी समोर पाहिलं कमरेवर हात अरे 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 काय केलं ह्या डोळ्यानं पांडुरंग पाहिलं घेतली डोळ्यावर पट्टी बांधून परत कमरेला हात टाकला महादेवाचं पिंड वाचलं आता नर देवा तुझा देवा तुझा मी सोनार अंतकरणातला भेद गेला म्हणून महादेवाने पांडुरंग एक आहे तुकोबराच्या पातीवरात त्याला बाध येत नाही पत्रामध्ये लिहायला घेतल्यावर पत्रवाळी प्रकरणात पहिला विषय मांडावा तुम्ही विश्वाचे दाता आहात मी दीन आहे रंक आहे अनाथ आहे अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही विश्वनाथ हो तुम्ही परमेश्वरानं जादू भरली तुमच्या हातात बघा मनोहर बाबा माऊलीच्या कृपेशिवाय कोणीच माणूस मोठा होत नाही उगा आपलं ह्याला काय येतं त्याला काय हां हां माऊलीची कृपा आहे त्याच्यावर तुम्ही विषय सोडून द्या उगाच ह्याला काय येतं त्याला काय
आपल्याला सहज वाटत त्याला काय असं असं तू वाजून बघ ना मग कळलं काय ते. अहो रियाज आहे त्यांचा रोजचा. जो करेगा रियाज वही करेगा राज. रोज त्यांचं ते सहज प्राप्त होत नाही ते. ही लेकरं हे चित्र आता दिसतं पाहायला, नाही तर ते जुन्या काळामध्ये हे चित्र पाहायला दिसत नव्हतं. हे गावागावामध्ये हे जुने भजनी होते ना, लई हक्कड आमच्या भागातले बरं का. या जुन्या म्हाताऱ्यांनी नवीन भजन्या गावात तयारच होऊ दिला नाही. नाही मी आमच्याकडचं बोलतोय. मी शिवूरला होतो, मंगेश बोला माहिती, शंकर स्वामी संस्थानला. आणि मी जर आमच्या गावाला आलो ना, ते जुने भजनी होते मनोहर बाबा. मी जर टाळ घ्यायला लागलो का, मी उगा काहीतरी आपलं ते कडाचं लेकरू आहे 6-7 वर्षाचा असा, आणि मी टाळ जर घेतला मला म्हणजे ठोय खाले, मी त्याची नजर चुकून टाळ घ्यायचो. बरं जर टाळ घेतला मला म्हणायचे तू कला ये बाबा होणार आहे का. आता मी बाबा झालो ते मेले, पाहायलाच राहिले नाही ना. आणि मग टाळ जर घेतला मग ते म्हणायचे लई टाळ घेतो ना, होय मन चाल. आता याचाच अभंग पाठ नाही, मी तर कोणत्याच धोरणात नाही. पण मी एक आयडिया करायचो. ते जुने टाळ होते काशाचे, असे तोंडापुढं धरायचो, जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काहीही म्हणायचो. त्यावेळेला काय अशी पॉवरफुल सिस्टीम नव्हती. सुतळीला बांधलेले माईक, घानाचा टोला आणला तरी हॅलो म्हणत नव्हते ते. आणि मग कोणता बाबा आला की मला म्हणायचे वय मन चाल. मी आपला तोंडापुढं टाळ धरायचा, जोर जोरात हाणायचा आणि त्या आवाजात काही म्हणायचो. एकदा ते नांदगावचे वाल्मिक बाबा वानगाव टाकळीचे चौकड्याचा अभंग घेतला. मला म्हणे आता ते म्हणे याची जिरवायचीच. आता याला 7 वर्षाच्या लेकराला काय कळतं जिरवणं. मला म्हणे लई चाल, होय होय ना म्हण ना आता चाल. चौकड्याचा आपल्याला काय चौकडा असो नाही तर कोणता असो, तोंडापुढं टाळ धरायचा, जोर जोरात हाणायचो त्या आवाजात काही म्हण. त्याच्यात चर्चा एक दिवस. ते म्हणे का रे आपण कोणता बी बाबा आणला आणि त्यानं कोणता बी अभंग घेतला त्याचा पाठच राहतो. नाही नाही ते बोलले ना मला म्हणे तो एवढा पाठा झालाच का समय. मला त्याला घासा लागती भाऊ. नाही एक एकाहून बळी मंडळी आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या विषयावरती मी बोलणार होतो. म्हणजे आपला जो उत्सव आहे या ठिकाणी हनुमंतरायाचं वर्णन मला करायचं. ज्या तत्वाचे तुकोबाराय आहे त्याच तत्वाचे समर्थ रामदास स्वामी. ज्या तत्वाचे समर्थ आहे त्याच तत्वाचे ज्ञानोबाराय, त्याच तत्वाचे हनुमंतराय. 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. ऐका 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. त्या मावशीला म्हणा डोळे उघडे ठेवून ऐका का 3 गोष्टी कोणत्या झाकून ठेवायच्या. झाकून ऐकू नका. काय गंमतच आहे. बरं मागची भीत पडकी असली तर चालते, निदान पुढची तरी चांगली असावं ना, रंगरंगोटी देऊन. या झोपणाऱ्या लोकांचा मला कधीच राग नाही आला. घरी झोपणाऱ्यापेक्षा इथं झोपणारे लई चांगले. इथं झोपणारे चांगले कधी पण. आता एवढ्या याच्यामध्ये काय सुंदर नियोजन आहे, इतकं सुंदर स्टेज, एवढे हे सगळे विद्यार्थी टाळ घेऊन, सुंदर वातावरण आहे, एवढे माणसं, एवढे चांगले विनेकरी, एवढे चांगले वाजवणारे, एवढे सुंदर गायक, इतकी चांगली सिस्टीम, एवढे पताका लावलेल्या, एवढ्या मर्क्युरी, एवढ्या गाड्या, एवढ्या बाया, एवढे माणसं, एवढे म्हातारे, एवढ्या म्हाताऱ्या, एवढा दांगडो, एवढा गोंधळ, एवढा गर्दान, याच्या झोप. काय डेअरिंग राव त्या मावशीची. या लोकांच्या पुढं कुंभकर्ण भिकाय हो. अहो ही सगळी वाद्य कुंभकर्ण जागा करायचं असल्यावर वाजवावं लागायचं. पण आपली माणसं हे जसं वाजत तसं हे गुंगत. काय गंमतच आहे बा. जाऊ द्या, तुमचं निमित्त केलं आणि फवारणी करून घेतली. आणि झोपणाऱ्या माणसाकडे माझं लक्षच जातं, कारण मी मागच्या जन्मातला कावळा आहे. हा डोम कावळा. लक्ष जाणार म्हणजे जाणार. बरं 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. एवढं घरी नाही. आता कोणत्या 3? 1 साधना, 2 संपत्ती आणि 3 संबंध. 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. तुम्हाला झटपट मोठं व्हायचं का, साध्यापर्यंत जायचं असेल तर 3 गोष्टी झाकून ठेवा. साधना, जर तुम्ही प्रगट कराल, साधनेचा प्रचार कराल तर साधना भ्रष्ट होते. संपत्तीचा प्रचार कराल, संपत्ती नष्ट होते.
आणि तुमचे कुणाबरोबर कसे संबंध आहे हे लोकाला सांगत फिराल, संबंध टिकत नाही. 3 गोष्टी झाकायच्या: साधना, संपत्ती आणि संबंध. बघा तुम्ही साध्यापर्यंत जाता की नाही. तुम्ही किती नामचिंतन केलं लोकाला सांगू नका. पंढरपूरवरून आले ना, गावात बोंबा मारीत फिरू नका. पंढरपूरला गेलतो, पंढरपूर गेलं ना पुण्य, सांगत कशाला फिरला. हा, सप्त्याला जर वर्गणी दिली तर दुसऱ्याची जिरावण्याकरता कधीच देऊ नका. ते सुद्धा पाप होईल तुमचं. सप्त्याला वर्गणी 11,000 दिली तर छाती काढून चालायचं नाही गावात. पठ्ठ्याच्या 11,000 आहे, पठ्ठ्याच्या. अरे गेलं ना पुण्य, दुसऱ्याला सांगितल्यानं. झाकून ठेवा. साधना, संपत्ती आणि संबंध. ज्या तत्वाचे तुकोबार आहे त्याच तत्वाचे समर्थ. अभ्यासही प्रगट व्हावे, काहीतरी झाकून असावे. चला, ज्ञानोबरायाची ओवी किती गोड आहे. नाना कृषी वळू आपुले, जे पांघरवी पेरिले, तैसे झाकिले बद्रीदान पुण्या. शेतकरी शेतात फिरतो आणि पाठीमागे एक जण काय करतो, झाकत चालतो. झाकल्यानं उतार चांगला होतो. शेतकरी जुना काळ डोळ्या पुढे आणा, ते चाड आणि त्याला 4 नळ्या आणि त्याला ते या ठायला अवघड बरं का पांबर. जुन्या म्हाताऱ्यांनाच कळलं, आता नवीनला तर जमणारच नाही. आणि मग अशी चाड्यावर मूठ धरली की शेतकरी काय म्हणायचा, बोल गजानन गणपती, काम लागू दे सुधापती, दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे माती. असंच होतं ना. मग आता कसलं काय देवाचं नाव. आता ते ट्रॅक्टर आलं, पेरणी यंत्र, ते काय देवाचं नाव घेईल होय. मग हे चिकटा मावा त्याला आला कुठून. देवाचं नावच राहिलं नाही. ज्या वेळेला तुम्ही देवाचं नाव घेताना एखाद्या कामाला सुरुवात करताना ते काम कडेला नेण्याची जबाबदारी पंढरपूरच्या मालकाची असते. नाव घेऊन सुरुवात करा. आपल्याला देवाची आठवणच होत नाही. झाली बी तर सणावाराला. बरं, तेही तुमच्याकडे कसं आहे कोणास ठाव. देवा करता अशा लहान लहान असते चाणक्या आणि माणसा करता मोठ्या पोळ्या. मोठ्या पोळीनं त्याच्या पोटात दुखल का. बरं, काहीच नाही दाखवून तुम्हालाच खायचं आहे राजावर नैवेद्य. मी एका मोठ्या घरात पाहिलं, त्या माऊलीनं असे 7 नैवेद्य खाली आथरले आणि मोठ्या जावाल म्हणे, अक्का काय ठेवू त्याच्यावरती. म्हणतोय गुळाचा खडा. आणि तिनं असं नख चोळून घेतलं आणि 7 नैवेद्याला चोपडलं. मी तर पाहतच राहिलो. मी म्हणलं, रंगूबाई गुळ थोडा लाव, देवाला हागवण लागल. कशी भक्ती आहे आपली. विठाला विठाला कुंडली गावरला हरी विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. आता ते ट्रॅक्टर आले, ते काय देवाचं नाव घेईल का. बरं, ते आमच्या भागामध्ये आता मीटिंग भरली आणि मला गावात बोलवलं. मला म्हणे ये मीटिंगला. म्हणलं का. काय नाही बा म्हणे, पोळा भरवायचा 25. बैल कुठं राहिले. मी मला ट्रॅक्टरचा भरवा. बैल पाया पडून आले का ते बाजावर मदन ठेवते ना खायला. तुमच्याकडे आहे की नाही ती प्रथा बाजावर. मग ते म्हणे मग बाजावर काय ठेवायचं. मी म्हणलं 5-5 लिटर डिझेल ठेवा. बरं, आपलं शेतकऱ्याची मेंढराची जात सारखी. एक निघलो त्याची मग सारी निघाते. ते आमच्या भागामध्ये एकानं डाळिंब लावले म्हणणार बाबा. सगळ्यात पहिलं आमच्याकडे आलं. 20 गुंठेच लावले होते त्यांना. लोक म्हणते बावळ त्याची कुठं नाही लागा. त्याला 20 गुंठ्यामध्ये 3.5 लाख रुपये झाले, डाळिंब झाले त्यावेळेला. याला 3.5 लाख झाले, पण आमचं अख्खं गाव झोपाना. काही ना रात्रीच फोन केला पाहुण्याला, रोप आहे का डाळिंबाची. उभं पीक नांगरलं, डाळिंब टेकवले. यायचे डाळिंब व्यवस्थेवर भाव पडले. लोक कर्ज बाजारी, त्याच्यात तो त्याला रोग आला. ज्या शेजारच्या गावचे JCB आणून खोडं काढले. अजून JCBवाले चक्र आणते, पैसे बाकी काहीचे. आणि मग ऊस लावले. सगळ्या गावात ऊसच ऊस झाले. 2 वर्ष कारखान्याने बरा भाव दिला. काही नाही, येतानाच ट्रॅक्टर आणले. आता ज्याची ऐपत होती त्यानं आणला, पण ह्याचा ट्रॅक्टर पाहिल्यावर शेजाऱ्याच्या पोटात कुटकुट व्हायला लागलं. त्यांना ट्रॅक्टर घेतला, पण लोनवरचा. बँक लोन द्यायची त्यावेळेला, महाराष्ट्र बँक. आणि मग ज्या वेळेला ते ट्रॅक्टर हप्ता भरला नाही का बँक वडून नेत सुटली. आणि मग बँक वडून नेऊ नये म्हणून काही ना अगोदरच उसात घालून ठेवले. मला आमच्या संभाजीनगरला कीर्तन होतं. आमचा चुलता म्हणे इकडे येणार आहे का. म्हणलं संभाजीनगरला कीर्तन आहे. ये मळ्यात जेवायला आपल्या.
आता त्याच्या मळ्यात काय गाडी जात नाही, रस्त्याच्या काढायला गाडी लावली, मी असं ऊसाच्या काटाकाटानं चाललो आपला, तर ते मला ऊसात ट्रॅक्टर दिसला, मी म्हणला ट्रॅक्टर, पण मी काही बोललो नाही. जेवण झालं आणि गावात आलो, ते बँकेचं पथक आलेलं होतं त्याच्या ट्रॅक्टरचा शोध घ्यायला चुलत्याच्या. आता मला काय माहिती आहे साहेब लोक ते दुसऱ्याला विचारित होते का आमक्या आमक्या ट्रॅक्टर. मी गेलो, मी म्हणलं याला नांगरट टाकायचे असेल तेवढा चुलत्याला धंदा बिचाऱ्याला. ते म्हणे का आमक्याचा ट्रॅक्टर, मी म्हणलं आहे ना, म्हणे कुठे, मला उसात आहे. हे गेले साहेब लोक, म्हणे तुमचा ट्रॅक्टर उसात आहे. सापडावला त्यांनी आणि ट्रॅक्टर ओढून चालवला. चुलता म्हणे तुम्ही घेऊन जा, पण तुम्हाला सांगितलं कोणा. ते म्हणे ते महाराज नाही का जेवून गेले मळ्यातून तुमच्या. चुलता म्हणे सगळ्याला जेव घाले पाहिजे, वारकऱ्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. अजून बोलत नाही चुलता, विठाला विठाला. जाऊ दे, आपला एकच विषय चाललेला आहे, झाकल्यानं उतार चांगला होतो. स्वतःचा टेंभा मिरवू नका. ज्ञानोबारायांनी चमत्कार केले प्रासंगिक स्वरूपातून. ठरवलं असतं. बंकट स्वामी महाराजांचं एक मत असं होतं, साधूचं जीवन म्हणजे चमत्कार आहे, आणि आम्ही ठरवलं तर पावलो पावली चमत्कार करू शकतो, पण सगळं जीवन चमत्काराकरता समर्पित केलं नाही, कळण्याकरता. एक वेळचा प्रसंग, हनुमंतराय प्रभू रामचंद्र, हनुमंतराय त्याच तत्वाचे बरं का, प्रभू रामचंद्राच्या सभेमध्ये निघाले आणि रस्त्यामध्ये महाल लागला आईसाहेबाचा. मग हनुमंताला सकाळची वेळ आहे, आईसाहेबाचं दर्शन करून तसंच प्रभूच्या सभेमध्ये. तर आईसाहेब मेकअप करत होत्या. मेकअप कळालं ना तुम्हाला, आता न कळायला ते काय भागवत आहे का. आणि आता शहरी भागात तर इतकं अवघड झालं, तुम्ही बाथरूममध्ये जर गेले ना तर बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळत नाही. अहो इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या, आपण कशाला हात लावायचा आपल्याला कळत नाही, पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक, लावायचं नाही बरं का, चोपदार सुजत माणूस त्यांना नाही लावायचं. तुम्ही किती सौंदर्य प्रसादाने वापरा, सौंदर्य जाणार आहे, कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, देह जळणार आहे, याची राख होणार आहे. ह्याच्याकरता तुला काही हिफाजत करले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा। तुला को हिफाजत कर ले, तुला करे रखवाले, लाख हिफाजत कर ले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा। तुम्हाला सौंदर्य जर टिकवायचं असेल तर सौंदर्य प्रसादाने वापरून टिकत नाही, शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिलं कुठं आता. या जुन्या म्हाताऱ्या बसल्या चष्म्यावाल्या मावशी, मी तुम्हाला विचारतो, लाल लुगड्यावाल्या, 3-3 किलोमीटरहून पाणी आणलं की नाही तुम्ही. रामकृष्ण आहे. सगळ्या घराचं दळत होतं की नाही. पाहिलं त्या म्हाताऱ्याला कसं हसू येऊ राहिलं, त्यांना असं वाटलं बरं झालं नव्या झोळट्या. आता तसलं काय, आता यंत्रयुग आला, हजारो मैलाचा प्रवास तासात होतो. पापड लाटायला पोळपाट बेल नव्हतं, आत्ताचा काळ आहे, व्यायाम व्हायचा शरीराचा. आता मशीन आलं, उंडा टाकला, पापड तयार. याला टायमिंग म्हणतात. चपाती बनवायची असली तरी मशीन आलं, असा उंडा टाकला, चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तरी यंत्र आलं. तुमच्याकडे आलं की नाही कुणास ठाव. शेगावला आहे ना आपल्या, एका बाजूनं कणिक टाका, दुसऱ्या बाजूनं पुरण टाकला, बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा.
बटन दाबलं का पान खाऊनच पाव ना बाहेर. डोक्याला तापच नाही, पाणी द्या रे चहा द्या रे, फक्त घोटाळा एकच, लाईट गेली तर मुक्काम. या युगात आपण वावरतोय. निघाले हनुमंतराय. सीता माता मेकअप करत होते आईसाहेब. असं कुंकू घेतलं ना आपल्या भांगात भरलं. हनुमंतान पाहिलं. चिकित्सक बुद्धिमत्तां वरिष्ठम. असं डाव्या पायाचा गुडघा टेकवला, दोन्ही हात जोडले. आई हे काय आहे? हनुमंत, आता जानकी मातेला माहिती होतं हे चिकित्सक, याला काहीतरी सांगावं लागेल, त्याच्याशिवाय हे गप बसणार नाही. सीता मातेनं सांगितलं हनुमंता याला शेंदूर म्हणतात. काय होतं आई शेंदूर भरल्यानं? जर शेंदूर लावला तर मालक प्रेम करतो. हा, एवढासा शेंदूर लावला तर मालक प्रेम करतो. रात्रंदिवस त्याच्या करताच तर खटपट आहे माझी. मग जर समजा एवढा लावला तर मालक किती प्रेम करेल, एवढा लावला तर किती प्रेम करेल, सगळ्या अंगालाच लावला तर मालक किती प्रेम करेल. घेतला सगळ्या अंगाला शेंदूर लावून आणि निघाले सभेमध्ये. रस्त्यानं येणारा, प्रत्येक सभेत येणारा माणूस हसायचा. हनुमंताला पाहिलं हसायचा, पण तोंड दाबून. समोर काय ताकद आहे हसायची कोणाची? उचलून फेकून देईल ते. हो, बुद्धिमत्तां वरिष्ठम. अक्कलही जास्त आणि ताकदही जास्त. एकच होऊन गेला पैलवान असा, नाही तर असं कधीच होत नाही. ज्याला अक्कल जास्त असली त्याला ताकद कमी राहते, आणि ज्याला ताकद जास्त असली त्याला पण अक्कलही जास्त आणि ताकद आहे. हनुमंतराय गेले, प्रभूच्या सभेत बसले. प्रभू रामचंद्राचं लक्ष जातं हनुमंताकडे पाहिलं. हनुमंता अरे काय केलंस, उभा राहा. हसले प्रभू. हनुमंतानं सांगितलं आई साहेबाकडे गेलतो. म्हणे मग? आईनं सांगितलं शेंदूर लावला तर मालक प्रेम करतो. मग प्रभू तुम्ही प्रेम करावं माझ्यावर, याच्या करताच तर हे सगळं चाललंय. वा हनुमंता, तुला या समाजाचं काहीच वाटलं नाही? प्रभू या समाजा वाचून माझं आडलंच काय? तुम्ही प्रेम करणारा असाल तर समाजाशी काय घेणं आहे मला? सगळ्या अंगाला शेंदूर आहे. प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात, जो कोणी मंगळवारच्या दिवशी हनुमंताला शेंदूर लावील त्याच्यावर हा प्रभू रामचंद्र कृपा करेल. आशीर्वाद देऊन टाकला आणि सहज विचारणा केली हनुमंताला, तुझा सत्कार करायचा. म्हणे का? आई साहेबाचा शोध लावलाय तू. त्यावेळेला हनुमंताच्या डोळ्यात अश्रू यावे. प्रभू तुम्ही म्हणावं मला, हे माझं काहीच नाही. अरे समुद्र तरला, मेली मुद्रिका मुख माही, जलदी लांगे गे आश्चर्य नाही. काय आश्चर्य आहे? तुमच्या नावाची मुद्रिका मुखात होती, तुमच्यामुळं प्रभू आटकवलं. प्रभू रामचंद्रानं हनुमंता, मुद्रिका जातानी होती. मुद्रिका कोणाला दिली? सीता मातेला. परत कसा आला? आटकवलं हनुमंताला. हनुमंत हुशार. प्रभू जाताना तुमची मुद्रिका होती आणि येताना माझ्या आईचा चुडामण होता, माझं काहीच नाही, त्या ताकदीवर मी तरलो प्रभू. झाकलं. अजून जवळ ऐका. बिभीषणानं हात धरला हनुमंताचा. मला कथा सांग लंकेमध्ये. हनुमंत कथेचे रसिक आहे, इतकी सुंदर कथा सांगितली. भावाश्रू आले बिभीषणाच्या डोळ्यात आणि जाता जाता बिभीषण बोलला देखील, का रे तू एवढा मोठा कथाकार आहे, एवढा मोठा असून. अरे आज जर समजा महिन्याभराचे कीर्तन कुठे ग्रुपला पत्रिका असतात. मला मंगेश बाबा अजून कळालं नाही. स्वतःच्या पत्रिका स्वतःच टाकायच्या. नेमकं तुम्हाला लोकाला दाखवायचं काय? जो स्वतःच्या तोंडानं स्वतःचा मोठेपणा सांगतो तो मोठा नसतोच, स्वतःला ओढून ताडून मोठं करण्याचा प्रयत्न करतो. संत कवी महिपती महाराज सांगतात, सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्तीनावर नीती. हिरा कधीच सांगत नाही मी किती किमतीचा आहे. हिऱ्याची किंमत करणारा रत्नपारखी असतो, प्रगट नाही, हे सांगतोय. हनुमंतराय निघाल्यानंतर बिभीषणानं कागद आणि पेन घेतला. हनुमंता तुझं नाव सांग. जर कोणाला कथा घ्यायची असली तर देत जाईल तुझा फोन नंबर. लंकेत सांग तुझं नाव सांग. हनुमंतानं सांगितलं मला नाव नाही.
ऐका ऐका ऐका, हनुमंताला नाव नाहीये बरं का. मग तुम्ही म्हणाले केशरी नंदन, पिंगाक्ष, लक्ष्मण, प्राणदाता, वायुनंद, हे काय? ही गुण नाव आहे, स्वरूप नाव आहे. हनुमंताला नाव नाही. मग विभीषण विचारतो का रे नाव नसण्याचा पहिला फायदा सांग. हनुमंत सांगतो पहिला फायदा कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले काय लिहितात आज्ञात. आणि दुसरा फायदा नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. झाकून ठेवलं. आता कळलं असं बोलतो सगळ्यांना. इकडं लक्ष द्या. सिक्रेट म्हणून पाठीमागं ठेवला होता विषय. प्रभू विचारता हनुमंता लंका कोणी जाळली. हनुमान सांगतो एवढी गर्दी होती मला काय सांगता येईल कोणा जाळली. अरे पण टीव्हीला तर तुझेच नावाची पट्टी चालली होती खाली. सच बता लंका किसने जलाई. हनुमान सांगतो मैंने नहीं जलाई. आपको पता है प्रभु. सच बता लंका किसने जलाई. मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई. आपको सुनने का. बोले हाँ सुनने का. तो सुनो प्रभु लंका मैंने नहीं जलाई. लंका तो रावण के पाप ने जलाई. लंका तो सीता के श्राप ने जलाई. लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू. झाकलोय स्वतःला. आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात. हनुमंता एवढी सगळी कामं केली तरी स्वतःला झाकून ठेवलं. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो. जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिरं असतील. झाकल्यानं माणूस मोठा होतो. त्याचं प्रतीक हनुमंतराय. विठोबार को माझे हरे विठोबार को विठोबार को माझे विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार थोडा अतिरिक्त भार झाला तुमच्यावर. हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. पण आपलं कीर्तन 9ला सुरू झालं आज. वाजू 11. 5च मिनटं बाकी आहे. ठीक आहे ऐका. आत्तापर्यंत तुम्ही किती लक्षात ठेवलं. इथून पुढचं कामाचं घेऊन जा. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या कामाकरता मला बोलावलंय. मी ज्या वेळेला इथं आलो मनोहर महाराज होते. आणि सरपंचाच्या घरी गेल्यानंतर ज्या वेळेला त्यांना आईची आठवण झाली अंतकरण गहिवरलं होतं. आणि डोळ्यात अश्रू आले त्यांच्या आईबद्दल. मला स्वाभिमान वाटला का आईबद्दलचं किती प्रेम आपल्या मुलाला असावं. आई गेल्यानंतर हे सगळं वैभव आहे म्हटले महाराज. पण जे पाहायला हवे होते ते राहिले नाही मायबाप. म्हणून विनंती करतो आपल्याला. लई थोड्या दिवसाची सोबती असतात तरी मायबाप आपले. आणि एकदा जर आपली आई मातीच्या आड गेली तुम्ही किती आई आई करा कधीच नाही भेटायची. तुम्हाला नाही भेटायची. आईचं महत्त्व इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळतं. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माहिती आहे. माहेरात जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातली माय गेली ना समजायचं दिवाळीच्या सणाचा आनंदच गेला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी. आधी नाते सांभाळा. आपल्या आईबापावर प्रेम करा. भावा भावात वैर करू नका. तुम्ही सगळ्या बसल्या तुम्ही सगळ्या बहिणी आजपासून माझ्या. मी भाऊ तुमचा. कुणीतरी हो म्हणारा असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतो का ना करताय. येईल रक्षाबंधनला आणि भाऊबीजला. तुम्हाला काहीतरी मागायचं आहे मला. आधी रक्ताच्या नात्यावर प्रेम करा. माझ्या बहिणीनो हा भाऊ कळकळीची विनंती करतो आपल्याला. कुणी काही सांगू द्या. 1,00,000-2 लाखाकरता आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ तोडू नका. नका तोडू. दा
आईबाप गेल्यानंतर हक्काचा उंबरा भावाचा असतो फक्त चपला सोडायला. तुम्ही लहान होत्या, शाळेत जात होत्या, एक चॉकलेट भेटायचं तुम्हाला, कोण होतं पाहायला तुम्हाला तिथं? तुम्ही खात नव्हत्या. हातात चॉकलेट पडलं का घरी लहान असलेला भाऊ तुमच्या डोळ्यापुढे येत होता का नाही? रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. बहीण भावाचं नातं काय असतो सांगतो आपल्याला. ती चॉकलेट घरी घेऊन यायच्या आणि भावापुढं 2 भाग करायच्या दाताखाली चॉकलेटचे. एक भाग मोठा होत होता, एक लहान होत होता. येणाऱ्या बहिणी तुम्ही, आणि लहाना भाग तुम्ही खात होत्या. कुठे गेल्या या बहिणी आज? या बहिणींची गरज आहे. बहिणीनो, माझा एक अनुभव आहे. बहीण श्रीमंत असली ना, गरीब भावाला नाही विसरत. जितका भाऊ गरीब असला तितकी त्या श्रीमंत बहिणीला त्याची काळजी असते. दादा, एक विनंती आहे माझी, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नाही, हे मी पाहिलंय. एक विनंती करतो, श्रीमंत भावानो, आपल्या गरीब बहिणीला नका विसरत जाऊ. दादा, तुम्हीच तिचा आधार आहे रे. कुठं जातील त्या? अरे एखाद्या वेळेला त्यांच्यावर सासर रुसलं तर चालतं, पण माहेरातला भाऊ रुसू नये बहिणीवरती. तेवढाच एक आधार आहे तिला. काही नाही, मला माहिती, वर्षाला एका साडीची अपेक्षा असते त्यांची, आणि 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का? लई पोट भरतं दादा त्यांचं. 50 बायकात बसून सांगते, माझ्या भावाचा फोन आला होता. अरे त्या राहायला तिकडे आहे सासरमध्ये, पण माहेरातल्या प्रत्येक माणूस त्यांच्या डोळ्यापुढं असतो दादा. त्या धडानं फक्त तिकडं असतात, पण मनानं माहेरातच असतात दादा मुली. तोच आधार आहे माहेरातला त्यांना. म्हणून विनंती करतो आपल्याला, गरीब बहिणीला विसरू नका. 8 दिवसातून फोन करायचा. नाही घरातून करता आला, मळ्यात जाऊन करा. लक्षात आलं असेल तर पहा. हां, इथं तर हो म्हणा तुम्ही, मी आहे तोपर्यंत. 8 दिवसातून फोन करायचा. माझा अनुभव आहे. बहीण माझी श्रीमंत घरात आहे, कोपरगावला. एक अक्षर खोटं नाही सांगत आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता, यांना सगळ्यांना माहिती आहे. बहिणीचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. नदीच्या पुलावरून गाडी खाली आली. हे माझं आतून शिवलेलं सगळं फाटलेलं होतं. त्यावेळेला 21 लाख रुपये कर्ज डोक्यावर झालं होतं. गाडी भंगारमध्ये विकली होती. आमच्या भावाची मुलगी होती छोटीशी, तिचं लिव्हर फाटलेलं होतं. ड्रायव्हरचे पाय गेलेले इथून. बहिणीनं फोन केला, दिवाळी जवळ आली होती. मला म्हणली, हे बघ मला घ्यायला येतो ना? टचकन डोळ्यात अश्रू आले. तिला म्हणलं, ताई खरं सांगू का, भाड्यालाच पैसे नाही. फोनवरच रडली बहीण माझी. तिनं सांगितलं, राजा उसने पैसे घे आणि मला घ्यायला ये, कारण तुम्ही मला मोठ्या घरात दिलेलं आहे. जर तू घ्यायला आला नाही तर ही लोक म्हणतील हिच्या भावाचा प्रपंच फाटका आहे. जिवंत असून मेल्यासारखं वाटेल रे. उसने पैसे घेतले मंगेश बाबा मी, आणि बहिणीला घ्यायला कोपरगावला गेलो. बहीण ज्या वेळेला नाशिकला आली, घरातले सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकाच्या घरावर लाइटिंग टाकल्या होत्या. माझ्या घरात देवापुढे दिवा लावायला तेल नव्हतं. लोकाचे लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लहान लहान लेकरं पाहत होते. बहिणीनं ही अवस्था पाहिली, गळा धरून रडली माझा, आणि मला समोर बसवलं. सांगितलं, राजा तुझी लहान लहान लेकरं आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार मी, नाही येऊ देणार रस्त्यावर. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे. एका आईच्या उदरात आपण जन्माला आलोय, अरे एका रक्तात वाढलोय आपण. तुझा प्रपंच कसा रस्त्यावर येऊ देईल मी? कशाला काळजी करतो? हे 5,000 रुपये घे आणि तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीच्या 5,000वर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढं उभा आहे. ज्या दिवशी बहीण जाण्याकरता निघाली, हलकी साडी घेतली होती मनार बाबा मी 500 रुपयाची. बहिणीनं घडी केली आणि बॅगमध्ये खाली दाबली. मला नाही कळालं का असं केलं. मला सांगितलं, येवल्याकडून चल. येवल्याला गेलो. पैठणीच्या दुकानात घेऊन जाते मला.
11,000ची पैठणी स्वतःच्या पैशानं विकत घेते, मलाही ड्रेस घेते. आणि ज्या वेळेला कोपरगावला तिच्या बंगल्यात प्रवेश करते, मी पाठोपाठ चाललो होतो, बहीण पुढं चालली होती, पुढून बहिणीची सासू येत होती. आता मला कळायला लागलं होतं माझ्या बहिणीनं का असं केलं. जसजशी सासू जवळ येत होती तस तसा बहिणीचा हात पदराकडे चालला होता. सासू जवळ आली, बहिणीनं असा पदर धरावा पैठणीचा आणि सासूला सांगावा, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले माझ्या. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती माझी आपल्याला, रक्ताची नाती सांभाळा. अरे जी बहीण भावावर, जो भाऊ बहिणीवर प्रेम करत नाही, जो भाऊ भावावर प्रेम करत नाही, तो देवावर कधी प्रेम करेल. आधी रक्तावर प्रेम करा. आणि भावाची भांडणं कोर्टात जाऊ देऊ नका. चुली 2 होऊ द्या, पण मनानं एक राहा दादा, एक राहा. कोर्टात भांडण जाऊ देऊ नका. अरे जर कोर्टात भावाचं भांडण जाईल ना, आपल्या आईच्या दुधाचा अपमान असेल ना दादा, तो एवढ्याशा जागेवरून बांधायच्या. एक बोलू का, राग मानू नका. तुमच्या जर इथं असेल ना, इथं जर असेल ना, एवढ्या जागेनंच काय 10 एकरवाल्याला 5 एकरवाला भारी भरतो. फक्त इथं असावा तुमच्या. गावात घालायचे दादा. तुम्ही जेवणाकरता अख्खं गाव बोलवा, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. विनंती आहे माझी आपल्याला, आधी नाती सांभाळा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय